मामाच्या भक्तांना मला एवढंच सांगायचं आहे, संत कृपा चॅनलला आपल्या सगळ्यांनी लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मन तुटलं की शब्दही साथ सोडतात आणि अशा वेळी माणूस देवालाही रागावतो. ही कथा आहे सुमन नावाच्या एका आईची. नवरा गेला अपघातात. घरात 2 लहान मुलं. ना स्थिर उत्पन्न, ना आधार. नातेवाईक हळूहळू दूर झाले. ओळखीचे लोक फक्त सल्ले देत राहिले. धीर धर, वेळ सगळं ठीक करेल. पण वेळ काही ठीक करत नव्हती. एक दिवस असा आला की सुमनला वाटलं आज सगळं संपवावं. रात्री मुलं झोपली होती. ती देवासमोर बसली, डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती म्हणाली, देवा, मी खूप सहन केलं, आता नाही होत. तेवढ्यात तिला आठवलं, आई लहानपणी सांगायची एक गोष्ट, बाळूमामा कधीच भक्ताला एकटं सोडत नाहीत. तिने पहिल्यांदाच मनातून जोरात म्हटलं, जय बाळूमामा, आणि ती रडतच झोपून गेली. त्या रात्री तिला स्वप्न पडलं. एक तेजस्वी व्यक्ती तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाली, तुझी परीक्षा संपली आहे. सकाळ झाली आणि आयुष्य हळूहळू बदलू लागलं. ज्या घरात उपासमार होती तिथे मदतीचे हात पोचले. मुलांच्या शिक्षणाची सोय झाली. तिला छोटंसं काम मिळालं. आज सुमन म्हणते, मी आयुष्य हरले होते, पण बाळूमामांनी मला आई म्हणून परत उभं केलं. म्हणून लक्षात ठेवा, मन कितीही तुटलं असलं, एकदा मनातून म्हणा, जय बाळूमामा. जय बाळूमामा हे नाव तुटलेली आयुष्य जोडतं.